राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना अतिशय सूचक विधान केलं। आपण दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले होते। यावर आता भुजबळांना नेमकं काय म्हणायचं या चर्चांना उधाण आलं। अजितदादांकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व आहे आणि ते भुजबळांना मान्य आहे असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं। तर भुजबळांना भविष्याचा अंदाज आला असेल असा टोला रोहित पवारांनी लगावला। तर भुजबळ शिवसेनेत येणार ही अफवा असल्याचं संजय राऊत म्हणतायत। आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। त्यांनी त्याच्या पक्षाची भूमिका भुजबळ साहेबांबद्दल जाहीर केली तर त्याच्यावर आपण काय बोलावं। तसं पण त्या उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे, बुडालेलं आहे ते सगळं। अनुभवी नेते उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल। फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही। त्यांच्याबरोबर अनेक नेते त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे। विधानाच्या अलीकडचा पलीकडचा नेमका काय भाग आहे हा जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत आपण म्हणते तसं तर्क धरून त्या विश्लेषणापर्यंत पोहोचू शकत नाही। एक पक्ष ज्यावेळेला चालत असतो त्याला पक्षाचे अध्यक्ष हे पक्षाचं नेतृत्व करत असतात। भुजबळ साहेबांना ते मान्य आहेच, ते नेत्यांच्या सोबत आहेत, पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहेत, म्हणजे भुजबळांच्या। भुजबळ साहेब हे पक्षवाढीच्या दृष्टिकोनातूनच आत्तापर्यंत सल्ले देतात आणि ते सल्ले काही गैर नाही। पण राजकीय दृष्टिकोनातून जर का तुम्ही प्रश्न उपस्थित केला असेल तर भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि प्रमुख नेते असल्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जो सल्ला दिलेला असतो त्या पद्धतीने आम्ही चालण्याचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।